महाराष्ट्रात आजपासून उष्णतेची तीव्र लाट. संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेचा रेड अलर्ट लागू केलाय. पुढील 72 तास अत्यंत धोक्याचे. सरकारने केले नवे नियम लागू. या जिल्ह्यातील सगळं बंद होणार. शाळा कॉलेज परीक्षा रद्द झाल्यात. बाहेर पडण्याआधी आणि मुलांना घराबाहेर पडण्याआधी हे नियम पहा. तुमच्या जिल्ह्यात नेमकं काय काय सुरू आहे आणि काय काय बंद राहणार पहा सविस्तर माहिती. राज्यभर तीव्र उष्णतेची लाट आली आहे, जी पुढील 3 दिवस ही तीव्रतेने राहणार, ज्यामुळे सरकारनं पुढील 3 दिवस उष्णतेचा भयानक रेड अलर्ट दिलाय. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये किती तापमान राहणार, तुम्ही काय काय तुमच्या जिल्ह्यामध्ये काय काय सुरू राहणार आणि काय काय बंद राहणार, कुठल्या वेळा कशा पद्धतीनं बदलणार हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. कारण की स्वतः हवामान खात्याचे सायंटिस्ट ABP माझा चॅनलशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे या माहितीला हलक्यात घेऊ नका, कारण की पुढील 3 दिवस उष्णतेचा सर्वात मोठा धोका आहे. आणि त्यानंतर एक असा वेगळाच धोका आलाय की जो चक्रीवादळाचा आहे. पहा, राज्यावर दुहेरी संकट आलंय. एका बाजूने सूर्य आग ओकतोय, तर दुसऱ्या बाजूला समुद्रातून चक्रीवादळ महाराष्ट्राच्या जवळ येत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये विचित्र वातावरण पाहायला मिळतंय. त्यामुळे महाराष्ट्रातील पुढील 3 दिवस अत्यंत धोक्याचे असणार, कारण की राज्यावर इतिहासातलं सगळ्यात मोठं हीट डोमचं संकट आता आलंय. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आजपासून 15 मे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रासाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी केलाय. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडा असा सल्ला दिलाय. हा हीट डोम जो महाराष्ट्रावर त्या ठिकाणी आलेला आहे आणि यामुळे महाराष्ट्र एखाद्या प्रेशर कुकर सारखा आतून उकळून निघतोय. कारण की या प्रणालीमुळे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये अचानक 41 ते 45 अंश डिग्री जे तापमान आहे ते जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाची सातत्यानं वाढ होते. या बदलत्या हवामानात मानवी जीवनावर भयानक परिणाम होऊ लागला. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत हे संकट होतं, पण आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता ही लाट आता पसरते. पहा, अगदी कालपासूनच हा इशारा देण्यात आला होता आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अत्यंत शॉकिंग आणि दुर्दैवी घटना समोर आल्यात. पुण्यामध्ये दुपारी एक व्यक्ती कामानिमित्त बाहेर निघाला. अचानक पारा वाढला, उष्माघाताचा तीव्र झटका बसला आणि जागीच दुर्दैवी अंत झाला. मुंबईत काल डांबराच्या उष्णतेमुळे एका चालत्या कारचे टायर चक्क वितळले आणि भर रस्त्यात गाडीनं पेट घेतलाय, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात एका वयस्कर व्यक्तीच्या झोपडीचं छत सूर्याच्या प्रखर किरणामुळे आपोआप पेटलंय. या घटनांमुळे प्रशासन हादरलं असून तातडीनं मंत्रालयात मुख्यमंत्री आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक पार पडली आणि या बैठकीत आता ठरल्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नियम आता बदलले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात हीट वॉर्ड तयार करण्यात आले असून रुग्णालयांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलंय. आता नवे नियम लागू झाले आहेत. मग काय नवे नियम आहेत, कोणत्या जिल्ह्यात शाळा बंद राहणार, कामाच्या वेळा काय असतील, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की ही माहिती तुमच्या जीवाशी संदर्भात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेचा रेड अलर्ट लागू करण्यात आलाय. महाराष्ट्रात दुहेरी संकट आहे, कारण की पुढील 5 दिवसात उष्णतेमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी नवे नियम आता लागू झाले आणि त्यानंतर एक मोठं संकट येते. ते संकट आहे चक्रीवादळाचं, ज्यामुळे 12 जिल्ह्यामध्ये हाहाकार उडणार. सगळ्यात आधी आपण पाहतोय की सध्या आपल्याला उष्णतेचे चटके बसत आहे. उन्हाळा सुरू आहे. दरवर्षी उन्हाळा येतो, पण इतका भयानक उन्हाळा आलाय याच्या मागचं कारण तुम्ही 30 सेकंदात जर समजून घेतलं तर तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि त्यानंतर आपण नियमांची माहिती घेतोय की कुठे कुठे कोणत्या कोणत्या परीक्षांवर परिणाम झालाय, कुठे काय काय बंद राहतंय, काय काय सुरू राहणार, जर तुम्ही कामाला जात असाल तर त्याच्यासाठीचे काय नियम आहेत, सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय. पहा, सध्या जी उष्णता सुरू आहे ती केवळ उन्हाची तीव्रता नसून एका विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे निर्माण झाली आहे. सध्या जे महाराष्ट्रात घडतंय त्याला शास्त्रज्ञ हीट डोम म्हणतात. याचा परिणाम असा आहे की वातावरणामध्ये एक उच्च दाबाचा पट्टा जो आहे तो गरम हवेला जमिनीच्या अगदी जवळ दाबून धरतो आणि ज्यामुळे हवा वरच्या थरांमध्ये जाऊन थंड होऊ शकत नाही. यवतमाळ आणि अमरावतीमध्ये तर जमिनीच्या प्रचंड उष्णतेमुळे कोरड्या गवताना आपोआप पेट घालण्याचे प्रकार जे वाढले आहेत. वाढत्या तापमानामुळे रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट झाला असून दुपारी 12 ते 4 वेळेत लोक अत्यावश्यक कामाबाहेर पडणे टाळत आहेत. नोकरीवर जाणाऱ्यांसाठी, डिलिव्हरी बॉयसाठी सरकारनं कामाच्या कोणत्या नवीन वेळा सक्तीच्या केल्या आहेत. शासनानं आता नवीन नियमावली लागू केली असून असंघटित क्षेत्रातील कामगार आणि डिलिव्हरी बॉयसाठी दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर काम करण्यावर बंदी घातली आहे. या कामांच्या वेळा आता सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 अशा बदलण्यात आल्या. या जिल्ह्यामध्ये तापमान 42 अंशांच्या वर तिथे गेलेलं आहे. शाळांना या वेळा आता सकाळी 7 ते 10 पर्यंत करण्यात आल्या असून लहान मुलांना उन्हात मैदानावर नेण्यास मनाई करण्यात आली. जर या नियमाचं उल्लंघन कुणी केलं
तर त्याच्यावर कारवाई. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले, तुमच्या घरातील गाडी सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर ही चूक केली तर तुमच्या गाडीचा स्फोट होणार आहे. पहा, तुम्ही दुचाकी चारचाकी गाडी जर उन्हात उभी केली असेल तर विशेष काळजी घ्या, कारण उन्हात उभे असणाऱ्या गाड्यांमध्ये उष्णतेमुळे गॅस तयार होऊन डॅशबोर्डमधील सॅनिटायझर किंवा परफ्यूमच्या बाटल्यांचा स्फोट होऊ शकतो. गाडी सुरू करण्यापूर्वी सर्व दरवाजे उघडून आतील गरम हवा बाहेर जाऊ द्या आणि मगच प्रवास सुरू करा. पशुसंवर्धन विभागाने सुद्धा पशुपालकांना जनावरात सावलीत ठेवण्याचा आणि स्वच्छ पाणी देण्याचा जो आहे तो सूचना दिल्यात. मुक्या प्राण्यांसाठी घराबाहेर पाण्याच्या कुंड्या ठेवण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. बाहेर पडताना कोणत्या रंगाचे कपडे तुमच्या तापमान जे आहे ते स्थिर करणार, लिंबू पाणी, ताक, ORSचे पाणी जे आहे ते सतत पित राहण्याची जी आहे ती माहिती देण्यात आली. आता कोणत्या तारखा आहेत, कोणत्या तारखांना कोणत्या जिल्ह्यामध्ये तापमान जाणार तर पहा, विदर्भातील अकोला, त्याचबरोबर अमरावती, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट अतिशय तीव्र होणार असून जिथे तापमान 46 ते 47 अंशापर्यंत जाण्याची दाट शक्यता. ओझोन थराचा प्रश्न आणि वाढतं प्रदूषण यामुळे सूर्याची किरण आता थेट शरीरावर आदळतात आणि यामुळे उष्माघाताचा धोका अनेक पटीनं वाढलाय. जेव्हा घरातील AC फॅन सुद्धा गरम हवा देऊ शकतो, त्यामुळे 12 मे पासून 15 मे पर्यंत म्हणजे 12 मे, 13, 14 आणि 15 मे हे दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर पहिला जिल्हा आहे पहा धुळे जिल्हा, त्यानंतर आहे नंदुरबार जिल्हा, त्यानंतर जळगाव, नाशिक आणि त्यानंतर इकडे अहिल्यानगरचा भाग आहे. त्यानंतर पुणे मध्ये जर आपण बघायला गेलं तर पुणे जिल्हा आहे, ज्यामध्ये सातारा, सांगली देखील याच्यामध्ये समावेश केला आहे पुणे जिल्ह्यातला. त्यानंतर मराठवाड्यातलं छत्रपती संभाजीनगर, जालना, त्यानंतर बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि इकडे ठाणे, रायगड या जिल्ह्यामध्ये देखील उष्णतेचा प्रचंड तडाखा बसणार. या काळात दुपारच्या वेळी तुम्ही नेमकं काय करायचं, प्रशासनाने काय सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहे. आता या अतिशय महत्त्वाच्या भागाकडे आपण वळतोय. पहा, केवळ आता माहिती घेऊन उपयोग नाही आहे, तर ते अंमलात कशी आणायची हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. आता सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की हा उन्हाळा इतर वर्षांसारखा साधा नाही आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. महत्त्वाची माहिती ती अशी आहे की नुसतं पाणी पिण्यापेक्षा त्याच्यात थोडं मीठ आणि साखर घालून त्याला तुम्ही घरगुती इलेक्ट्रॉल बनवू शकता, कारण की शरीरातलं क्षारांचं प्रमाण हे तीव्रतेने कमी होतंय आणि ज्यामुळे उष्माघाताचा धोका वाढतोय. घराबाहेर पडताना शक्यतो डोक्यावर टोपी, रुमाल ठेवा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरा. अनेक जण विचारतात जिल्ह्यात शाळा बंद आहेत का, तर पहा, स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसारच शाळा, कॉलेज आणि परीक्षांचा नियम जो आहे तो बदलू शकतो. पण विनाकारण अफवांवर विश्वास ठेवू नका. पण बाहेर पडणं टाळा. घराच्या गॅलरीत किंवा अंगणात देखील तुम्ही बसताना विचार करा आणि पशुपक्ष्यांना पाणी ठेवा. चिमण्या असतील, कावळे किंवा इतरही पक्षी असतील तर यांच्यासाठी तुम्ही घराबाहेर पाण्याची जी आहे तर ही गोष्ट ठेवू शकता. आता जर काही लक्षणांकडे लक्ष द्या. जर तुम्हाला तापट, चक्कर येत असेल किंवा खूप जास्त घाम येतोय, मळमळेसारखं वाटत असेल तर अजिबात उशीर करू नका. प्राथमिक आरोग्य केंद्रात जा, कारण उन्हाची लाट ही अंगावर काढण्यासारखी नाहीये. या व्हिडिओमध्ये सांगितलेले नियम जास्तीत जास्त लोकांसाठी पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या WhatsApp ग्रुपवर शेअर करा, कारण की आपली एक सतर्कता कोणाचा तरी जीव वाचू शकते. तुम्हाला ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. त्यामुळे सुरक्षित राहा आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. तुमच्या जिल्ह्यात किती तापमान आहे, काय परिस्थिती आहे, नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.